माननीय राजेंद्रजी जैन, आपण आता बँकेचे जे इलेक्शन चुनाव झालेले त्याच्यामध्ये आपण आपली पॅनल जिंकून आलेली आणि त्या पॅनलमध्ये आपण त्याच्यामध्ये अध्यक्ष निवडून आलेले. त्या संदर्भामध्ये आपण काय किसानाकरता कास्तकाराकरता काय आपण संदेश देणार? गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये महायुती सहकार पॅनल निवडून आली. त्याच्यानंतर आमचे नेते माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि महायुतीचे नेते माननीय डॉक्टर परिणय फुकेजी, विनोद अग्रवालजी, संजय पुरामजी, राजकुमार बडोलेजी आणि विजय राहंगाले साहेब हे सर्व लोकांनी मिळून ज्या पद्धतीने कार्य केला म्हणून महायुतीची सहकार पॅनल निवडून आली. त्याच्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवच्या निवडणुकीमध्ये पण भक्कम 14-6 असे मत आम्हाला मिळाले. शेतकऱ्यांनी आम्ही चांगलं काम केलं, शेतकऱ्यासाठी आम्ही व्यवस्थित काम केलं आणि ही बँक नक्कीच शेतकऱ्यांची आहे म्हणून मतदार बंधू भगिनींनी आम्हाला हे पावती दिली आहे आणि आमची विजय झालेली आहे. पुढच्या काळात जी आम्हाला पुन्हा संधी मिळाली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यांच्या तोडगा काढून आणि बँकेला आजपर्यंत जसं एक डिसिप्लिन अनुशासनमध्ये चालवला, बँक ज्या पद्धतीने नफ्यामध्ये आहे याच्या पुढेही चांगल्या पद्धतीने काम होणार आणि बँक शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आणि जे त्यांचे 2-3 प्रश्न आहेत या वर्षाची जी आमसभा होणार त्यामध्ये ते सर्व प्रॉब्लेम आम्ही शेतकऱ्यांची सॉल्व्ह करून देणार हेच आमचं ध्येय आहे. आणि आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब त्यांचा एकच उद्देश आहे, कोणतीही संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, कोणतीही संस्था डिसिप्लिनमध्ये चालली पाहिजे आणि जे लोकांच्या आपण भला करू शकतो, शेतकऱ्यांच्या, सामान्य जे ग्राहक आहेत आणि बँकेच्या कोणत्या पद्धतीने फायदा होऊ शकते हेच त्यांचा उद्देश आणि मार्गदर्शन आहे. म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि आमचे सहयोगी, आमचे सर्व महायुतीचे जे आमचे कार्यकर्ते, मतदाता बंधू भगिनी आहे त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं भरघोस पद्धतीने प्रेम दिला, आशीर्वाद दिला त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. गोंदिया जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या क्षेत्रामध्ये, तुमच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये तुमच्या शाखा आहेत बँकेच्या. त्या बँकेच्या शाखेमध्ये जेवढे ग्रामीण आपले कास्तकार आणि जेवढे तुमचे ग्राहक असतात त्यांना जे बँकेकडनं त्रास देण्यात येतो आहे आणि मॅनेजर लोक त्यांना जे फिरवतात त्याच्याकरता तुम्ही काय म्हणणार? माझी माहितीप्रमाणे कोणी त्रास देत नाही आणि कोणत्याही पद्धतीनं कोणी मॅनेजर शेतकऱ्यांना त्रास देऊ शकत नाही. आजपर्यंत माझ्यापर्यंत कोणतीच शिकायत, तक्रार आली नाही आणि जरी कोणतीही शेतकऱ्यांच्या विरोधात कोणी कर्मचारी, कोणी मॅनेजरनी काम केला आणि आमच्यापर्यंत तक्रार आली तो त्याची सहनिसा करून नियमाप्रमाणे जे कारवाई होईल ते कारवाई आम्ही करणार.